काल मी हडपसरच्या परिसरामध्ये आलो होतो, त्यावेळेस माझा डॉक्टर शंतनू जगदाळे आणि आमचे लोकप्रतिनिधी चेतन तुपे यांनी विनंती केली की दादा इथं 3 गोष्टी तुम्ही पाहिल्याच पाहिजेत. एक म्हणजे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मार्फत जे मांजरीला पिण्याचं पाणी द्यायचंय ती स्कीम बरीच रेंगाळलेली आहे. त्याच्यामध्ये आपल्याला महानगरपालिका आणि मजिप्रा यांच्यात थोडंसं कोऑर्डिनेशन करायचं. अजून 2 नॅशनल हायवे आणि रेल्वे या 2 लाईन ज्या जातात ते क्रॉसिंग करायचंय. ते एकदा बघितल्यानंतर कुणाकडे काय काम आहे ते कळेल, म्हणून ती एक पाहणी आपण केली. त्याच्यानंतर आता तुम्ही ज्या परिसरात उभा आहोत तिथं हा जो ब्रिज आहे तो फक्त टू लेनचा आहे. अजून 2 लेनची ब्रिजची गरज इथं आहे. त्याला साधारण 25 कोटी रुपये खर्च आहे आणि इथले प्रजिमाचे 3 रस्ते 5-5 कोटीचे. तर अशा इथं 40 कोटी रुपये लागत आहेत, कारण ह्या भागातून पलीकडच्या भागात म्हणजे वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघ आणि हडपसर विधानसभा मतदारसंघ ह्याला जोडणारा आणि मोठ्या प्रमाणावर लोकांची रहदारी असणारा अशा प्रकारचा रस्ता आहे. मग त्याला अप्रोच रोड आहेत का, इतर काही आहे का? मागे एक मधला फ्लायओव्हर हा आपण रेल्वेला आरोबी केलाय, परंतु त्या आरोबीला तोंडापाशी लोक जमीन द्यायला तयार नाहीत. त्यांचं म्हणणं आम्हाला पैसे वाढवून द्या. तर आता आम्ही अर्जन्सी क्लॉज घालायचं तिथं ठरवलेलं आहे आणि जेवढा जास्तीत जास्त त्या लोकांचा फायदा करता येईल तो फायदा करून तेही बॉटलनेक तिथं झालेला आहे तो दूर करायचा. अशा 3 गोष्टी पाहण्याच्या करता मी आणि आम्ही लोकप्रतिनिधी चेतन आणि बाकीचे सगळे इथं आलो होतो अधिकाऱ्यांना घेऊन. शिरूर मतदारसंघ हा खासदारांचा निधी पण याला कमी पडला. नाही शिरूर का कालच्या चॅलेंजचा आजच्या दौऱ्याचा म्हणजे अर्थार्थी काही संबंध नाहीये. माझा हा कार्यक्रम मी अधिवेशनाच्या काळातच चेतनने आग्रह केलेला होता. मी त्याला म्हणलं होतं की अधिवेशन संपल्यानंतर आपण त्याची पाहणी करू. पाहणी करण्यापाठीमागचं सकाळी कारण म्हणजे बाकीच्या नागरिकांना त्रास होऊ नये, इतरांना त्याच्यामध्ये इतरांचा वेळ जाऊ नये, म्हणून मी सकाळी यायचा प्रयत्न केला आणि पाहणी केली. दादा, ज्या उड्डाण पुलाची तुम्ही आता पाहणी केली रेल्वेच्या उड्डाण, त्याचं बांधकाम चुकीचं झाल्याचं सुद्धा स्थानिकांचं आणि 2017 पासून त्याचं बांधकाम सुरू आहे. पण झाली काही बरोबर आहे. ते कशामुळे झालं की फ्लायओव्हरच्या पुढच्या बाजूला सर्व्हिस रोड आहे. ते सर्व्हिस रोड मेन रोडला मिळण्याच्या करता आणि फ्लायओव्हरचा रोड त्या मेन रोडला मिळण्याच्या करता जी जमीन लागते ती दोन्ही बाजूची जमीन काहीतरी 21 का 11 गुंठे 11 गुंठे अवघे 11 गुंठे मिळण्याच्या करता बराच त्रास झालेला आहे. स्थानिक लोकांनी पण आग्रही भूमिका घेतली आणि सगळ्याच राजकीय पक्षाच्या लोकांनी प्रयत्न केला, पण कुणालाच त्याच्यामध्ये दुर्दैवाने यश आलं नाही. आता शेवटचा उपाय म्हणजे अर्जन्सी क्लॉज घालून जिल्हाधिकारी ती जमीन ताब्यामध्ये घेऊ शकतात. PWDच्या एसींना आणि त्यांच्या बाकीच्या अधिकाऱ्यांना तसा प्रस्ताव करायला सांगितलेला आहे आणि कलेक्टरांनाही विनंती केली की जेवढं ज्यांच्या जमिनी 11 गुंठे घ्यायच्या त्यांचा जितका फायदा नियमाच्या चौकटीमध्ये बसून करता येईल तो आपण करावा असं मी त्यांना सांगितलं. अजित गुल्हेंनी उपोषण केल्यावर एक साईड सुरू झाली, एक साईड बंद होती, तरी अपघात पण झालेले. मी सांगितलं ना बाबा की ती 11 गुंठे जागा जर उद्याच्याला तुझी जागा असेल आणि तू द्यायचंच नाही ठरवलं तर आता काय, शेवटी कायदा हातात घेऊन चालत नाही, नियमानेच वागावं लागतं. आणि म्हणून तशा पद्धतीनं आता अर्जन्सी क्लॉजला 3 महिने लागतात. आता आम्ही अर्जन्सी क्लॉज घालू, 3 महिन्यांनी मार्च एंडला ती सगळी जागा ताब्यामध्ये येईल. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.